विकास इंगळे या आमचा दिवा तुम्हाला दाखवतो। ही बघा, ही रोज धक्के खाऊन आपल्या 2 वेळेचा उदरनिर्वाह करणारी जनता। या मी तुम्हाला दिव्याची प्रगती दाखवतो। हा आमचा स्वच्छ आणि सुंदर दिवा, हा अगदी दिवा स्टेशनच्या बाहेरचा परिसर तुम्ही बघताय। हा आमचा स्वच्छ आणि सुंदर दिवा, परत मी शब्द रिपीट करतो, हा आमचा स्वच्छ आणि सुंदर तलाव दिव्यातला। या दिव्यामध्ये प्रत्येक वर्षी गणपती विसर्जन होतात, पूजा झाल्यानंतर निर्माल्य इथे टाकले जातात। हा आमचा दिवा, दिव्यातला सर्वात सुंदर दिवा। या माझ्या मतदार बंधूंनो, या तुम्हाला विनंती की उद्या 15 जानेवारीला मतदान करताना सर्वांनी आपले डोळे नीट उघडे ठेवून घराच्या बाहेर निघून तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी, तुमच्या मुलाच्या आरोग्यासाठी सगळ्यांनी योग्य त्या उमेदवारांना मतदान करायचं आहे। प्रत्येक वेळेला तुम्ही 2-5 हजार रुपये घेऊन स्वतःच्या नावाने बट्टा लावून देता की मतदान विकलं गेलं। माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कोणाकडूनही पैसा न घेता स्वच्छ आणि व्यवस्थितरित्या मतदान करायचं आहे। योग्य त्या उमेदवारांना मतदान करा, सुशिक्षित उमेदवारांना मतदान करा। आजच्या दिवसात एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या 10 वर्षापासून तुमच्या आयुष्यावरती जो खेळ चालू आहे, तुमच्या मुलांच्या आरोग्याच्या सोबत जे खेळला जाते, तुम्हाला आता एक संधी भेटलेली आहे। या संधीच्या माध्यमातून योग्य त्या उमेदवारांना मतदान करा। कोणाकडनंही 1 रुपया न घेता, 2-5 हजार रुपयामध्ये न विकता, स्वतःला न विकता योग्य त्या उमेदवारांना मतदान करा। जय हिंद, जय संविधान। अस्तव्यस्त ट्रॅफिक, मतदारांनो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच मतदान करा। पुढे या, मी तुम्हाला आमचं स्वच्छ आणि सुंदर दिवा स्टेशन पासून 100 मीटरच्या अंतरावर हा आमचा स्वच्छ आणि सुंदर दिवा। या मी तुम्हाला दिवा स्टेशनच्या अगदी 100 मीटरच्या अंतरावर असलेली सर्वसामान्य उघड्यावरची मुतारी। या मी तुम्हाला अजून दिव्याचा विकास, हा आमचा दिव्याचा मुख्य रस्ता आणि हे रस्त्याच्या मधोमध लावलेल्या हातगाड्या आणि व्यावसायिकांनी बघा आमचा सुंदर दिवा। या सर्वात सुंदर परिसर, कचऱ्याचे ढीग असलेले आणि महत्वाच्या स्टेशन पासून अगदी 100 मीटरच्या अंतरावर। या मतदारांनो, मी तुम्हाला आपला सुंदर दिवा दाखवतो। या वास येणार म्हणजे आपलं मच्छी मार्केट, हे बघा अगदी मार्केट स्टेशन पासून 100 मीटरच्या अंतरावर। या दिवेकरांनो, आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि याच परिसरामध्ये आहे आपला ठाणा, नवी मुंबई, डोंबिवली या परिसरात जाणारा बस स्टॉप। या इथे हा बघा आपला बस स्टॉप। या बस स्टॉपला वयोवृद्ध लोकांना, प्रेग्नेंट स्त्रियांना आणि लहान मुलांना ना बसण्यासाठी जागा आहे, ना इथं कुठं शेड आहे। हा आपल्या दिव्याचा विकास। या मी अजून तुम्हाला हा बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनी नाव सांगणारा चौक आणि याच परिसरामध्ये उघड्यावर मद्यपान करत उभे राहणारी जनता। इथं महिला सुद्धा सुरक्षित नाही। माझी सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती की सतत बुद्धीने आपले डोळे आणि आपलं डोकं चालू ठेवून योग्य त्या उमेदवारांना निवडून द्या। कुठल्याही पैशाच्या, कुठल्याही दबावाच्या, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, नाहीतर परत तुम्हाला तेच कचरा, तोच अस्वस्थता, तेच सर्व काही तुम्हाला बघायला भेटेल। मी हात जोडून नम्रतेची विनंती करतो, योग्य त्या उमेदवाराला निवडून द्या आणि उद्या सकाळी मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने घराच्या बाहेर पडा। उद्या सर्व ऑफिसला, गव्हर्नमेंटला सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत। ती सुट्टी फक्त घरात बसून आराम करू नका, तर तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी, तुमच्या मुलाच्या आरोग्यासाठी, तुमच्या घरातल्या महिलेच्या सुरक्षेसाठी, तुमच्या स्वतःच्या सुविधेसाठी, तुमच्या स्वतःच्या घरातल्या स्वच्छता पाणीच्यासाठी मतदान करा
आणि परत एकदा सांगतो, योग्य त्या उमेदवारांना मतदान करा, सुशिक्षित उमेदवारांना मतदान करा. यावेळेस परिवर्तन हवंय. जय संविधान.